बस बस. ओके. पण प्रामाणिकपणे तू कबूल केलंस याचा आम्हाला फार आनंद आहे. हा उगाच कशाला खोटं सांगायचं. हो मला येतंय म्हणायचं. नंतर मग आणि तुला आता लगेच त्याची प्रचिती पण बरोबर खोटं बोलले तर मी. पाणी आपण घातलंय. हा आता इतर सगळे पदार्थ. सोडा अगदी थोडासा. हळद आणि हा तिखट अगदी थोडं टाकूया कारण की आपल्याला ठेचा पण आहे म्हणून. करेक्ट. तिखट आपण फक्त थोडं रंगासाठी घालूया. येस. गरम मसाला पण थोडाच. बरं. मीठ जरा अंदाजाने बेताने. ठेचा. बरं. आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे. येस. एवढा पुढे तीळ अगदी कमी टाक कारण ऍसिडिटी वाल्या लोकांनी तीळ फार खाऊ नये. बस बस. ओके. थोडं पाणी लागेल. आणि हे पण बेसनाचं पीठ थोडं. अगदी थोडं टाका त्याला जरा घट्टपणा येण्यासाठी. येस. जसं तुला मी म्हणाले की इतका अंदाज आणि इतकं मला नाही जमत त्यामुळे जरा आपण ट्राय करून बघूया हळूहळू. अगदीच कमी जास्त झालं तर तसं हळूहळू. मुळात श्रावणोत्सवचा हेतू काय माहिती का? काय की ह्या सीझनच्या निमित्ताने पावसाळा आहे, श्रावण आहे, नवीन नवीन किंवा वेगवेगळ्या भाज्या निसर्ग आपल्याला देतो त्या करून पाहणं. जर तुम्हाला त्या येत नसेल तर त्याची माहिती घेणं, त्याचा शरीराला किंवा निसर्गाने आपल्याला जे दिलं त्याचा उपयोग तर झाला पाहिजे. बरोबर. मला वाटतं आता हे मिश्रण करेक्ट झालेलं. येस करेक्ट. आता हे बघ अशा पद्धतीने ते वळायचं. बरं. तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकतो. म्हणजे असाच होतो जनरली मोठ्या अशा शेपच्या. बरोबर. आपल्या हाताच्या आकाराचा जो होईल तो शेप त्याला देतो. परफेक्ट. वा वा. हे खायचं कशासोबत ग पण? हे बघ पुदिन्याची चटणी किंवा सॉस. हा बरं. टोमॅटो केचप किंवा ही पुदिन्याची चटणी जी आम्ही तयार करून ठेवली आहे मला वाटतं आधी आपण एवढे डीप फ्राय करून घेऊ. येस चालेल. किती वेळ लागेल याला डीप फ्राय व्हायला? ह्याला एक साधारण त्याचा रंग बघायचा आपण अंदाज घ्यायचा. खरपूस झाला की काढून घ्यायचं. क्या बात आहे. टाकळ्याच्या पानांचे मुठिया आता तयार होत आहेत. खमंग खरपूस. आमच्यासोबत इथे पुदिन्याची चटणी आहे, टोमॅटो सॉसही आहे. आपण ते प्लेटमध्ये सर्व करूयात. तुम्ही पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. टाकळ्याच्या भाजीचे मुठिया करण्यासाठी लागणारे साहित्य: वाफवलेली टाकळ्याची भाजी, बेसन, पांढरे तीळ, लाल तिखट, हळद, गरम मसाला, गव्हाचं पीठ, आलं लसूण मिरचीचा ठेचा, खाण्याचा सोडा, पुदिना चटणी आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये टाकळ्याच्या भाजीची पानं, बेसन, गव्हाचं पीठ आणि पाणी घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये खाण्याचा सोडा, हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, मिरचीचा ठेचा, पांढरे तीळ आणि पाणी घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. एकत्रित मिश्रणाच्या मुठिया बनवून घ्याव्यात. तयार मुठिया गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात.